पिंपरी चिंचवडमध्ये असणाऱ्या यशवंत नगर येथील गृह प्रकल्पाचे अखेर सत्य समोर. काल परवा एक बातमी प्रसारित झाली होती की यशवंत नगर प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय आणि येथील रहिवाशांना घर नको होते आणि तुम्ही या घरात शिफ्ट झालेले आहात. तुमचे घर कसे आहेत आणि स्वतःच तुम्ही घर खाली केले होते का बिल्डरकडून गुन्हेगार लोक आणून ते खाली करण्यात आले होते? काय सांगाल? नाही नाही, हे आम्हाला घर आम्हाला मिळाली चांगलीच भेटले, पण तिकडची घरं आम्ही आमच्या मर्जीनं पाडली. तिकडची घरं आम्ही आमच्या मर्जीनं पाडले. आम्हाला कोणाचा असा दबाव नाही किंवा काय नाही. म्हटलं जात आहे की या ठिकाणी काही लोकांनी म्हटले गेलंय की आम्हाला जबरदस्ती करण्यात आली आणि जबरदस्ती करून काय एकंदरीत तुम्हाला ज्या वेळेस घरं भेटले, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला ते सँक्शन झाला आणि त्यानंतर घरं भेटले, त्यानंतर जी काय प्रक्रिया या ठिकाणी झाली होती? म्हणजे घर आता ते फॉर्म तर आम्ही तेव्हा 17लाच झाला होता आमचा सर्वे. त्याच्यानंतर आम्हाला जी आमची घरं होती ती मिळाली, त्याचा काय प्रश्नच नाही. पण जे आता हे म्हणतात की गुंड पाठवले किंवा काय झालं, त्याचा आमचा काही संबंध नाही. आम्ही आमची स्वतःची घरं आम्हाला तोडायचीच होती, आम्ही ती तोडली. पूर्वी तुम्ही झोपडपट्टी राहत होता, आता पुनर्वसन झालं, यापैकी काय खूप चांगलं झालंय, कारण माझं स्वतःच घर गटाराच्या शेजारी होतं. त्याच्यामुळं मला हे जे घर मिळालं ते मला चांगलं मिळालं. कारण माझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा तिथं लाज वाटत होती, एवढं वर्ष आम्ही तिथं राहिलो. कारण घाण गुण, कारण लोक सुद्धा आम्हाला कधी चांगलं हे म्हणजे झोपडीत राहणारे किडे मकोडे, त्यांना काही इज्जत नाही अशी लोक उलट बोलत होती. पण आता आम्हाला उलट चांगलं घर मिळालं. एकंदरीत ज्या लोकांनी आरोप केले होते, बिल्डर आणि जे काही पोलीस प्रशासनावर आरोप केले होते की मिली भगत असून त्यांनी आरोप केले होते, तेही तुमच्या नातेवाईकातीलच आहेत. काय सांगले? हो, ती आमची घरगुती भांडणं होती घराविषयी. पण घरगुती भांडणं होती, ह्याने आता त्याचं राजकारण काय केलंय मला माहिती नाहीये, पण आमची घरगुती भांडणं होती बस. म्हणजे तुमच्या घराघरात मध्ये हे भांडण झालं होतं? मात्र हो, घराघरात आमच्या म्हणजे ते आता काय एक घर दोन घर आमचे काय असतील ते असतील, पण त्याच्यावरती घरातली भांडणं होती. त्या घरातल्या भांडणात या लोकांनी राजकारण आणले आणि ती थोडीशी किरकिर झाली, हातापायी झाली, दगडफेक वगैरे हे सगळं त्यांनी केलं आमच्यावरती. पण ही आमची घरातली स्वतःची भांडणं होती. म्हणजे वैयक्तिक हे आमचं वैयक्तिक होतं, हे आमचं स्वतःचं घर आणि आमची भांडणं, आमची फॅमिली. माणसं पाठवून त्या महिलेवरती हल्ला करण्याचा आरोप करण्यात येतो, काय बरं? ते आरोप म्हणजे त्यांनी स्वतः माझी मान दाबली, कारण माझ्या नवऱ्यावरती ते चिडून बोलत होत्या. मी त्यांना म्हणत होते की थोडंसं जरा शिस्तीत बोला, इज्जतीनं बोला. त्यांनी स्वतः माझी मान दाबली. मान दाबल्यामुळे आम्ही पडले. मी खाली पडल्यानंतर सुद्धा आम्ही तरी पण सांगतोय की थोडा शिस्तीत घ्या, तरी पण नाही, त्यांनी डायरेक्ट दगडफेक वगैरे करायला चालू केलं. आणि इथं आल्याच्या नंतर बी आमचं चांगलंच झालं. आल्यापासून व्यवस्थित पाणी आहे, सगळं घरामध्ये बी आपलं व्यवस्थित आम्ही करतो, खातो मस्त. किती महिन्यापासून आम्हाला आता 6 महिना लागला येऊन. एवढी गटार आमच्या घरात होत्या, त्या टायमाला आलं नाही कुणी विचारायला. तिथले गाववाले आमच्या इथले यशवंतनगरची इतकल्या नाल्या भरून हातानं काढित होते साहेब. आम्ही गटारच्या वरी आला, आम्हाला वरी काढलं, वरी बाईने मॅडम. पावसाळा तर विचारायचंच काम नाही. नाले घरात पाहणं 3-4 वर्ष आम्ही काढले, कसं तरी आम्ही काढले. लेकरं बाळ नातुंड परतुंड बघून आम्ही केलं. घराने पाणी घुसत होतं. आता आम्ही चांगल्या ह्याच्यात आला. आता आम्हाला चांगलं घरदार चांगलं राहायला भेटलंय आम्हाला. आम्ही चांगल्या एरियात आला. आता आम्हाला टेन्शन नाही आता कशाचं. ह्या दोडावाचं काय आमच्या महाग आहे सांगा बरं. काही दिवसापूर्वीच असा एक आरोप करण्यात आला होता की जे बिल्डर आहेत, बिल्डरांनी हाणमार करून हात मोडला वगैरे, ते तुमच्या काहीतरी नातेवाईक होते. काय एकंदरीत प्रकरण आहे? काय झालं, आता आम्हाला घर खाली करून द्यायचं होतं. आम्ही इकडे राहायला आलो, त्यामुळे आम्हाला तिकडचं घर खाली करून द्यायचं. त्यामुळे आम्ही घर खाली करायला गेलो होतो, तर माझ्या भावाची बायको आली. मी माझ्या भावाला 2 दिवस झालं सांगतो की मला घर, आम्ही इकडं राहायला आला. माझा भाऊ माझ्या घरात, जे माझ्या वडिलांचं घर आहे त्या घरात राहायला आला. त्याला ॲक्च्युली घर असून तो इकडं राहायला आला, म्हणजे इकडच्या घरात कब्जा मारला होता त्यांनी. त्याला मी 2 दिवस झालं सांगतो की मला घर खाली करून दे, मला घर पाडायचं आहे, मला घर पाडायचं आहे. तो काय ऐकायला तयार नाही. मग मी गेलो त्या दिवशी, समजून सांगितलं, पोरांना सांगितलं, मटेरियल काढलं आणि मी माझं घर पाडायला चालू केलं. तर माझ्या भावाची बायकोले डायरेक्ट भांडणं करायला चालू केले. तिने डायरेक्ट दगडफेक चालू केली. त्याच्या ह्या दगडफेकमध्ये त्यांचा हात हे झालेला आहे. आम्ही कोणी मारहाण केलेली नाही, काय नाही आहे. तिची जी आई आहे, तिची आई पण दगड मारतोय. त्या दगडा ह्याच्यामध्ये तिचा हात हे झालेला आहे, थोडासा काही तर फ्रॅक्चर झालेला आहे. आणि आम्ही स्वतः घर पाडले, स्वतःच्या संमतीने पाडलेले. आणि जे तिथं कोण राहिला आहेत त्यांना पण घरं भेटलेली आहेत. तुम्ही त्यांचे पण विचारपूस करा, त्यांना प्रत्येकाला घर भेटलेली आहेत. असं नाही कुणाला घर भेटलेलं नाही, सगळ्यांना घरं भेटलेली आहेत. आणि जे राहिलेत अपीलसाठी फॉर्म भरले त्यांची घरं तशीच आहेत. आम्ही कोणाच्या घराला हात लावला नाही. आम्ही आमचे
स्वतःच्या सहमतीने घर पाडलेले आहेत आमचे स्वतःचे. ज्यावेळेस तुम्ही घर खाली करत असताना त्यावेळेस त्यांचं काही बोलणं झालं का? काय म्हटलं कशाबद्दल? घर ज्यावेळेस तुम्ही स्वतः घर पाडायला सुरुवात केली तुम्हाला घर भेटल्याच्या नंतर ज्यावेळेस भांडण झाले त्यावेळेस तुमचं त्यांच्याशी काय तक्रार झाली? हा, म्हटलं हे घर पाडायचंच नाही, आम्हाला पाहिजे हे घर. अरे आम्हाला कशाला पाहिजे, आम्हाला इथं घर भेटलंय त्याच्या हिशोबाने आम्ही ते बिल्डरला घर देणार आहे, म्हणजे जागा मोकळी करून द्यायची. त्या हिशोबाने आम्ही आमचं घर पाडायला घेतलं. आता आमच्या घरात मटेरियल आहे, आमचं लोखंड आहे, आम्ही एवढं कष्टाने बांधलेलं आहे, आम्ही 1-1 रुपया जमा करून बांधलेलं आहे, आमचे अँगल आहे, पत्रे आहेत, आम्ही काढून घेणार ना, आम्ही थोडी त्यांना देणार आहे. त्यामुळे आम्ही ते पाडायला चालू केलं आमच्या सहमतीने. नाही, काहीच नाही. त्यांनी दाखवा की कुठली गुंड आहेत तिथं. सगळे तिथले ज्यांचे घर आहेत 30 लोक आहेत, त्यांच्याकडे व्हिडिओ असेल तर त्यांनी दाखवावं कुठली गुंड आलेत, कुठली बाहेरची गुंड आहेत, कुठले बिल्डरने गुंड पाठवलेत. जे तिथले स्थानिक लोक आहेत, प्रत्येकाचं घर आहे, माझं घर आहे, मी तिथं हजर आहे, यांचं घर आहे, हे तिथं हजर आहेत. म्हणजे प्रत्येकाचं घर प्रत्येक जण पाडत होता. तिथं कुठली गुंड नव्हती, काही नव्हती. हा आरोप सगळा खोटा आहे, काहीच नाही. ज्या लोकांनी आरोप केले त्या लोकांनाही इथे घरं मिळाली आहेत. हो, आहेत ना, त्यांची घरं आहेत प्रत्येक आहे. माझ्या भावाचं 5व्या मजल्यावर घर आहे, तरी तो तिथं राहिला. एकाला तर 5 घर आहेत, तरी तो सुद्धा पुढे आहे तिथं. त्याचं काय साध्य करायचंय, त्याला हेतू ते आम्हाला काहीच माहिती नाही. सगळं घडवतोय, काय करतोय, त्याला बोल त्याला बोल. कारण माझी स्वतः आता जी जाऊ म्हणते ना घर पडलं, ती स्वतः घरासाठी इकडे आलेली आहे. स्वतः घरासाठी सही करायला ऍग्रीमेंट सगळे त्यांचे झालेले आहेत. शेवटची फक्त एक सही राहिले त्यांची. 5व्या मजल्यावर सुद्धा त्यांना जे घर मिळाले ते सुद्धा त्यांच्या सहमतीने 5व्या मजल्यावर त्यांना घर भेटले. पण आता त्याच्यानंतर त्यांचा काय प्लॅन झाला, त्यांना काय कोणी विचारलं, काय त्यांना फसवलं फसवलं काही माहिती नाही आम्हाला. पण हे सगळं खोट आहे. सगळ्यांना राजकारण राहिलेत ना, टिकवायचंय. त्यांना सगळ्यांना फ्लोर झालंय, त्यांचे घर झाले, सगळे सह्या केले, फक्त अग्रीमेंट राहिले. त्यांचं काय मान ढासळलाय ते माहित नाही, त्यांना काय पाहिजे ते माहित नाहीये. त्यांनी स्वतः बोलावं त्यांच्या सगळ्यापर्यंत फ्लोर पर्यंत त्यांनी सगळ्यांनी सह्या केलेले, फक्त अग्रीमेंट राहिले. पण त्यांचं काय झालं त्यांना माहिती. फक्त 10 ते 12 घर आहेत बस, बाकी काहीच नाही. आणि हे राजकारण करतात आहे ना, त्यांनी राजकारणाऱ्यांनी फक्त त्यांनी स्वतः जाऊन काय असेल ना त्यांची इच्छा त्यांनी स्वतः जाऊन बोलावी. आम्हाला मध्ये आणूच नाही. आम्ही इथं सुखाने राहायला आलोय, आम्हाला सुखाने खरंच राहू दे, खरंच सुखाने राहू दे. माझी तर कडकडीची विनंती आहे. येत होते घुशी येत होत्या घरात, घुशी येत होत्या घरामध्ये, साप वगैरे सुद्धा घरात. आमची स्वतःची घर आम्ही पाडणारच ना. आमची स्वतःची घर आहे म्हणल्याच्या नंतर आम्हाला काय कोणाचा दबाव नाही, काही नाही, काहीच नाही. आम्ही कसं राहत होतो ना, आमच्या जीवाला माहिती. आम्ही इथं कसं दिवस काढले, इतके दिवस इथं कोणी सुद्धा राहायला येत नव्हते ना, तेव्हा मी इथं राहायला एकटे आलेली आहे. इतकी आम्हाला इथं वैताग आलता. अख्खा बाथरूमचं पाणी घरामध्ये शिरत होतं. झोपलेले कपडे समधी भिजत होती, हातरुंड वगैरे. पण आम्हाला ते बिल्डरला खाली करून द्यायचं होतं घर. आम्ही पाडायला गेलो तर त्यांनी स्वतःच आमच्यावरती हल्ला वगैरे केला, हे ते केलं. ते सगळं खोट आहे. पण जे आमच्यावर आरोप करतात ते काय नेमकी त्या दिवशी घडलं होतं? घडलं काय नाही, आम्ही असंच बोलत होतो. माझ्या मिस्टर आणि मी बोलत होतो, आम्ही 3 जण, त्या पण बोलत होत्या. त्यांना मी एवढंच म्हणायला गेले की जरा शिस्तीत बोला. त्या आरडाओरडा करून बोलत होत्या, धावून अंगावर येत होत्या, दगड उचलत होत्या. पण मी त्यांना बोलायला गेले शिस्तीत, मी कारण कामावरूनच गेले होते तिथं. शिस्तीत बोलायला गेले तर त्या बोलतच नव्हत्या शिस्तीत. त्यांनी माझी मान दाबली, त्यांनी मला ढकललं आणि त्याच्यानंतर त्यांच्याच आईने दगडफेक केली. म्हणजे हे भांडण जे आहे ते तुमचं घरगुती आमचं घरगुती स्वतःचं वैयक्तिक भांडण आहे की त्यांना आम्ही आमची घरं जी घेतली तर त्यांना पण अजून एक्स्ट्रा पाहिजे होतं. त्यांचं काय, त्यांनी पोराच्या नावाने फॉर्म भरला होता. कारण तो पोरगा पण स्वतः 17 वर्षाचा आहे. आता त्याला 18 वर्ष होतील किंवा काय 19, पण त्याचं काय लागत नाहीये तिथं. पण ते खोटं काय नाटक करून असं सगळं करायचा प्रयत्न करतात. ज्या वेळेस जे अग्रीमेंट असतं एक याचं, ते अग्रीमेंट असताना त्या पोराचं वय किती असेल काय सांग? त्याचं असेल ना काय, कारण ते 2006 ला लग्न झाले म्हटलं ते 7 तर 10-11 वर्षाचा असेल तो. हो, 10 नाही, किती असेल बरं. आता हे 1.5 वर्ष झाले ना. नाही, 2006-07 मध्ये झालंय हे सगळं. हा, तर असेल तो एक 10-12 वर्षाचा असेल. एकंदरीत त्यांच्या अजून काही नातेवाईक त्यांच्याशी आपण बातचीत करणार. नेमकी हा विषय जो आहे तो काय त्या दिवशी घडलं होतं? कारण की त्यांनी बिल्डरवरती आरोप केले आहेत की त्यांनी मारहाण केली, आम्हाला जबरदस्तीने या ठिकाणी टाकलं. ते तुमचे नातेवाईक लागतात. तुम्ही या ठिकाणी शिफ्ट झाला आहे. तुमचं जे पूर्वीचं जे झोपडपट्टीचं घर होतं ते स्वतः तुम्ही काढायला गेले होते, त्यावेळेस तुमचे ते भांडण होते. एकंदरीत काय प्रकार होता हा? त्यांनी डायरेक्ट विरोध केला की म्हटलं हे घर पाडायचंच नाहीये. मी म्हटलं का नाही पाडायचं, कारण मी बांधलेलं आहे स्वतः घर. ते मी बांधलेलं, आम्ही 1-1 रुपया जमा करून घर बांधलेलं, त्याच्यामुळे आम्ही ते पाडणारच. कारण आमच्या त्यात मटेरियल लागलेलं आहे, आम्ही अँगल आहे, पत्रे आहेत, आम्ही 1-1 रुपया जमा करून बांधलेलं आहे. त्यामुळे आम्ही ते पाडायला घेतलं घर. तर ते म्हटलं नाही पाडायचं नाही. म्हटलं का पाडायचं नाही, तुम्हाला दिलंय घर, वडिलांनी त्यांना घर दिलेलं आहे भावाला माझ्या, ते तिकडे राहतात, पण इकडे पण कब्जा मारला होता. आम्ही म्हटलं हे घर खाली करून द्या, आम्हाला हे घर पाडायचंय.
त्याच्यामुळे थोडी किरकिर झाली. मग त्यांनी डायरेक्ट दगडफेक झाली. दगडफेकमध्ये त्यांच्या हाताला लागले. स्वतःच्या आईने दगड मारलाय तो त्यांच्या हातावर बसलेला आहे. त्यामुळे ते हात तिथं काय थोडा फ्रॅक्चर झालेला आहे. एकंदरीत काही अजून महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत की ज्या यशवंतनगर झोपडपट्टीतून पुनर्वसातून ते येथे रहिवासी आता झालेले आहेत. काय एकंदरीत पूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती काय आहे? आम्हाला आता तरी छान आहे बघा. आम्हाला काहीच नाही तिथं. आम्ही असं आमच्या सहकुशीन आलोय आम्ही इथं आणि आम्हाला छान वाटतंय इथं. काही दिवसापूर्वी असं बोललं जात होतं की जबरदस्तीने या नाही ठिकाणी नाही नागरिक जबरदस्ती नाही काय नाही. आमच्या सहकुशीन आलो आम्ही. सहकुशीनं घरं पाडली आमची. आम्ही कुणाच्या दबावाखाली नाही काय नाही. आम्ही सहकुशीन आलोय इथं आणि आम्हाला छान पण वाटतंय इथं. काय सांगाल? यांची घरगुती भांडणं होती तिथं त्या दिवशी. तरी त्यांनी सगळ्यांची नावं नाही का आमची दिली. गुंड म्हणून नावं दिली. वैशालीताई घोडेकरने एवढं छान सगळ्यांना राहण्यासाठी दिलेलं आहे. तरी पण त्यांच्या नावाची त्यांनी आज बदनामी केली. पण हे सगळे आरोप खोट आहेत आणि त्यांचं नाव बदनाम करून यांना काय भेटणार आहे आम्हाला माहिती नाही. या बदनामी मागे काय कारण असू शकते? माहिती नाही काय कारण आहेत. काय तुम्हाला काय वाटतं? बदनामी झालं म्हणतात त्या. एकंदरीत ते म्हणतायत की बिल्डरांनी आम्हाला गुंड पाठवले, मारलं, आमचं पुनर्वसन होऊन देत नाही. काय वाटतं तुम्हाला या जे आरोप जे लोक करतात ना, त्या आरोप करणाऱ्या लोकांना मुळामध्ये सुरुवातीला जेव्हा SRA सुरू झाला तेव्हापासून त्यांचा विरोध होता त्या सगळ्या प्रक्रियेला. आता सगळ्यांना इथं घरं मिळालेली आहेत. त्यांच्याही नावाची घरं इथं उपलब्ध आहेत. परंतु त्यांनी काही आर्थिक फायद्याच्या पोटी किंवा अधिक लाभ मिळावा ह्या कारणासाठी ते लोक तिथं थांबून आहेत की त्यांना अजून असं वाटतं की अजून आम्हाला घर मिळतील एक्स्ट्रा. आता हे प्रकार असा घडला की आम्ही जेव्हा इथं राहायला शिफ्ट झालो आम्ही तिथं लोकांनी आपापले घर खाली केले, पत्र काढले, थोड्या भिंती काही जणांनी पाडल्या, काही जणांच्या भिंती तशाच होत्या. ज्या भिंती बाकी होत्या त्या भिंतींवरती पत्रे टाकून नेपाळी असतील किंवा बाहेरचे असतील त्या लोकांना घरं भाड्याने दिली. तिथल्या स्थानिक जे होते जे 10-12 घर आहेत त्यांनी ती घरं भाड्याने दिली. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अवैध कारखाने सुरू केले तळण्याचे. तिथं त्यांचं सगळं त्यांनी पूर्णपणे त्या झोपडपट्टीवरती कब्जा मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मग हे जेव्हा आमच्या निदर्शनात आलं तेव्हा आम्ही तिथे गेलो. ज्यांचे घर होतं ते स्वतः लोक गेले की बाबा आमच्या घरातून हे सगळं साहित्य बाहेर काढा, अन्यथा आम्ही हे पाडून घेऊ. तर त्यांनी ते काही काढलं ना, त्याच्यावरती वाद झाला. ते पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट झाली होती. त्या प्रकार 3 तारखेला झाला होता. त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की आपल्या घरांवरती हे अवैध कब्जा चालू आहे. त्यामुळे लोकांनी काय केलं, जमीनदोस्त करण्यासाठी प्रत्येक जण गेला आणि आपापली झोपडी पाडून घेतली. पाडून घेतल्यानंतर आता तिथे जे काही ठराविक लोक आहेत 10-12 लोक, त्यांच्यातील एक नेता आहेत. त्या लोकांनी काही 100-125 फॉर्म भरलेत अपिलाचे SRA मध्ये की आम्हाला त्या 100-125 लोकांना अजून न्याय मिळालेला नाही, त्यांना घरं मिळालेली नाही. असे खोटे फॉर्म तिथं अपिलामध्ये भरलेले आहेत SRA मध्ये. बरं, ते भरल्यानंतर त्या लोकांची जर SRA जर चौकशी केली उद्या तर तिथं मूळ झोपडी दिसली पाहिजे SRA. ती दिसणार नाही. आणि ती दिसणार नाही आणि ह्या जर ती दिसली नाही तर SRA त्यांना घर देणार नाही. या सगळ्या गोष्टीमुळे जेव्हा लोकांनी झोपड्या पाड्या घेतल्या तेव्हा त्या लोकांनी तिथं विरोध चालू केला. ऍक्च्युअल मध्ये त्यांचा विरोध करण्याचा काहीच संबंध नाही. त्यांच्या कुणी भिंतीलाही कुणी त्याला धक्का लावलेला नाही. प्रत्येक जण आपापली झोपडी पाडत होता. आता ज्या झोपड्या राहिल्या त्या 14 झोपड्या साधारणतः काहीतरी राहिल्यात, 14-20 काहीतरी. ते एका घरामध्ये 2-2, 3-3 त्यांचे कुटुंब आहेत. त्या प्रत्येकाला घरं इथं मिळालेले आहेत. असे ते साधारणतः 25-30 घरं असतील. ते सोडून तिथं एकही झोपडी तिथं शिल्लक नाही. पण हे जे 134 काही अपिलाचे फॉर्म भरलेत त्या लोकांना घर मिळणार. त्या लोकांकडून जे काही पैसे घेतलेले आहेत, प्रत्येकाकडून फॉर्म भरण्याचे जे काही पैसे घेतलेले आहेत काही लोकांनी. किती पैसे घेतले फॉर्म भरताना? साधारणतः कोणाकडून 50,000, कोणाकडून 20,000, कोणाकडून 10,000, कोणाकडून 40,000. मी त्या लोकांनाही बोललो की तुम्ही त्याची तक्रार करा की माझ्याकडून पैसे घेतले. पण त्या लोकांना असं भ्रमित करून ठेवलं की तुम्हाला 100% मी घर मिळवून देणार आणि ते घर मिळवून देणार ह्या आशेने ते लोक त्याच्यासोबत उभे आहेत. जे तुमच्याकडे त्या दिवशी जे काय मीडिया बाईट झाली त्यातले अर्धे लोक जाधववाडीवरून कुठून इकडून तिकडून ज्यांनी फॉर्म भरले तिथले रहिवासी नाहीत. म्हणजे तिथले रहिवासी नाहीत. रहिवासी फक्त मोजके 10 घर. आता एखाद्याने जर घर 1995 ला जर एखादा व्यक्ती घर विकून गेलाय त्याला वापस घर देतो असं खोटं आश्वासन देऊन त्याच्याकडून पैसे घेतले, फॉर्म भरले अपिलामध्ये. आता ते आज उद्या त्याचा निकाल लागला. अपील SRA त्यांचं फेटाळलेलं आहे. साधारणतः यशवंतनगर ही झोपडपट्टी होती. साधारणतः तिथं किती घर होते आणि त्या घरामधून आता ज्यांचं पुनर्वसन झालंय ते लोक किती आहेत आणि जे लोक राहिलेत ते लोक किती आहेत? साधारणतः 250 ते 300 दरम्यान घरं होती.
त्यातले 95% लोक इथं शिफ्ट झाले, राहिले फक्त 5% लोक. त्या 5% लोकांनी अक्षरशः पोलीस प्रशासन असेल किंवा SRA विभाग असेल त्यांना पूर्णपणे त्रास देऊन टाकलाय की आम्हाला घरं द्या, आम्हाला घरं द्या, आम्हाला घरं द्या. बिल्डरला त्याच पद्धतीने त्रास चालू आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असं त्यांच्या नावाची खोटी फसवणूक करायची आणि त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करायचा. आम्हाला त्याच्यात काय पडायचं नाही. आमचं फक्त एवढंच मत आहे की ज्या पद्धतीने आम्ही आमच्या झोपड्या खाली केल्या, तुम्ही जे काय आता प्रसार माध्यमांना पसरवत आहे की गुंड आले आणि गुंडांनी त्या झोपड्या पाडल्या, तर ते सरळ सरळ त्याचा मी निषेध करतो की त्याचा काय प्रकार घडलेला नाही. त्या अधिकच्या लोभापायी ते लोक तिथे थांबलेले. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की तुम्हाला जर तिथं घरं मिळालं तरी तुम्हाला तिथं का जायचं नाही. एकंदरीत आपण बघतोय की या ठिकाणी 95% लोक जे आहेत ते या ठिकाणी या पुनर्वसनामध्ये शिफ्ट झालेले आहेत, इथे राहायला रहिवासी झालेले आहेत. मात्र 5% लोक जे आहेत ते या ठिकाणचा विरोध झाल्याचं दर्शवतात आणि अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यांनी संगनमताने आणि सहमतीने स्वतः अग्रीमेंट केलं. अग्रीमेंट करून स्वतः या ठिकाणी आल्याच्या नंतर स्वतःचे आपले जे घर राहिलेले आहेत ते, जेणेकरून झोपडपट्टी असेल किंवा SRA असेल यांच्या नियमानुसार जर आपल्याला रहिवासी आपण जर दुसरीकडे शिफ्ट झालो तर आपलं स्वतःचं घर पाडणे अनिवार्य आहे. हेच घेऊन जे आहेत ते येथील लोक जे आहेत ते स्वतः पाडले त्यांनी. मात्र या ठिकाणचा वाद पेटला आणि तो वाद जो आहे तो पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. मात्र या ठिकाणी वेगळंच चित्र जे आहे ते या ठिकाणी भासण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे लोक मारहाणीचा दावा करतात हे नेमके कुठले ते पहिलं शोधा. आमच्या यशवंतनगर मधले गावकडचे आहेत का दादावडीचे आहेत का कुठले? त्यांनी 125 फॉर्म भरले. त्या लोक ते जे जमवतात ना, हे जे दाखवतात टीव्हीला ह्याला त्याला, हे लोक असे जमवून ते आम्ही स्वतः जाऊन तिथे यशवंतनगर मध्ये थांबतो, आमच्या घरांची जागा दाखवतो. या लोकांना फक्त सांगा 125 जणांना की तुमचं घर कुठं इथं हे दाखवायला सांगा. हे जे लोक जमा करतात नाही, पैसे घेऊन जमा केलेले लोक आहेत. ज्याचा फॉर्म भर, ह्याचे 50,000 घे, ह्याचे 10,000 घे, हे कर ते कर, असे लोक बाहेरचे लोक जमा करून ठेवलेले. आणि यांना हात त्रास झाला की आम्ही यशवंतनगर पूर्ण लोकांनी सहमतीने खाली केले. याचा त्रास झाला ह्या लोकांना. तुमचं म्हणणं आहे का जे लोक आणि गुंड म्हणतात ना, गुंड आता हे ते झाली भांडणं त्यांच्याच घरावर यांनी ताबा मारला होता स्वतः. आता त्यांचं स्वतःचं घर हे त्याची आई आहे या इकडे, हे जे अनिल कोकिळकरची आई, अमोल कोकिळकरची आई आहे, यांच्याच घरावर त्यांनी ताबा मारला होता. हे सून आणि त्यांच्या मुलांनी ह्याच्या आधी 2 महिने झालं जाऊन 10 वेळा जाऊन सांगितलं की आमचं हे घर खाली करा, कारण आम्हाला इथं घर बिल्डिंग मध्ये भेटले. तर त्यांनी काही खाली केलं नाही. ते भांडणच करत होते. 4 वेळा कंप्लेंट केले यांच्याच विरोधात. यांचं घर, ही मालकीन, हे त्यांची आई आहे, दुसऱ्या सुनांची सासू, यांनीच ताबा मारला होता. मग आता ते शेवटी वरनं SRA वाले आले तिथं बोलले की ते घर खालीच करावं लागेल. त्या दिवशी हे बिचारे गेले खाली करायला गेले तर त्यांनी डायरेक्ट दगडफेक चालू केली, मारलं. हात तुटला नाही दाखवला, गळ्यात बांधून. आता थोडी होते खरं ते सांगा ना. हे चुकीचं काहीतरी लोकांबद्दल भडकवायचं. तिथे राहणारी सगळी चांगले, ते बी लोक तुम्ही त्यांना चॅलेंज करता की आम्ही आमचे घर दाखवतो, हा दाखवतो आम्ही. चॅलेंज करता तुम्ही, म्हणजे त्यांचे घर नाही आहेत का तिथं? कुणाची जे फॉर्म भरले त्यांचे नाही, तर ज्यांना भेटले तेच 10-12 घर राहिलेत. बाकीचे जे फॉर्म भरले त्यांना दाखवा म्हणावं घर तिथं जागेवर. जाधवडीची लोक आहेत, उस्मानाबादची लोक आहेत, परांड्याची लोक आहेत, बांगलादेशी नाहीत, पण इकडचेच आहेत आमच्या महाराष्ट्रातले. पैसे दिले तेच आहेत लोक, त्यांना काढा पहिले, बरोबर ना? आणि काही खोटं बोलतात, काही करून. आता लय सुखी लोक आहेत. तुम्ही लहान मुलाला इकडे ये इकडे आले, तुला कसं वाटतं इथे राहायला आल्यापासून? चांगलं वाटतंय ना? तुम्ही या मुलांना विचारा, हो का गार्डन आहे इकडे, ग्राउंड आहे, कसं वाटतंय? लोक खुश आहेत, पूर्ण लोक सगळे कामधंद्याला आहेत. गोरगरीब लोक आहेत, बिल्डिंग मध्ये कामाला बी जाणारे आहेत, कोण कंपन्यात जाणार आहेत, कोण इकडे तिकडे, सगळे सुख आहेत. आता 4-5-10 घरांमुळे आता किती त्रास करून घ्यायचा? भेटले तर येईना ते. त्यांचे घर सगळे जेवढे घर आहेत ना तिथं, त्यांना सगळ्यांना घरं दिलेली. त्यांनी ते घरं घेताना पण अशी दमदाटी करून, दहशत करून मजले खाली घेतले, स्वतःची दहशत करून त्यांनी स्वतःनी त्यांचा मजला पण खाली घेतलाय. SRA मध्ये जाऊन दहशत करून, बिल्डरला दहशतीमध्ये घेऊन त्यांनी मजला 12वर गेलेला खाली घेतला 8वर. बिल्डरचं आणि गोडेकर मॅडमचं नाव बदनाम करतात ह्यांना कुठून तरी. आता मॅडमचं नाव, आता मॅडमने एवढं दिलं नसतं तर आता काय ह्यांना ते समजलं पाहिजे. एवढं चांगलं देऊन पण
अशी इज्जत काढतात म्हणल्यावर यांची लायकी काय हा? माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.